वळते पुढच्या गाणं उलगडताना त्या गाण्याच्या पाठीमागची एक गोष्ट सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. बघा, नीट विचार केला की मला नेहमीच या देशातल्या प्रत्येक परंपरेला, रीतिरिवाजाला काही ना काही अर्थ आहे, मान्य अमान्यतेला सुद्धा अर्थ आहे आणि म्हणूनच आपल्याकडे अंकांना सुद्धा अर्थ आहे. 9 हा अंक हा नेहमीच आपण पवित्र म्हणून त्याच्याकडे बघत असतो. म्हणून नवरात्र, नवग्रह आणि 9 मास म्हणजे गर्भधारणेचा काळसुद्धा 9 मासाचा, अगदी नवकोरसुद्धा 9च, म्हणजे इथपर्यंत या 9 आकड्याचं महत्त्व आहे. नवरात्र आपण शारदीय नवरात्रही करतो, चैत्रातलीही नवरात्र करतो. चैत्रातली सुद्धा पाडवा ते रामनवमी असा 9 दिवसांचा काळ असतो, तीही नवरात्र. तर अशा या 9 आपण म्हणतो की या अंकाचं या संपूर्ण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये त्याला खूप महत्त्व आहे. यावरून एक आठवलं की गीत रामायण जे निर्माण झालं ते सुद्धा कदाचित ह्या पावित्र्याचंच काहीतरी निर्मिती असेल का? कारण गीत रामायण असंच निर्माण नाही झालं, अचानक निर्माण झालं आहे. अचानक कसं निर्माण झालं तर 1954च्या काळामध्ये पुण्याला आकाशवाणी केंद्रावरती सीताकांत लाड नावाचे एक स्टेशन डायरेक्टर होते. आणि पूर्वीच्या काळी बघा, आकाशवाणीवरती नेहमी सांस्कृतिक उपक्रम भरपूर चालायचे. म्हणजे आकाशवाणी घरातल्या स्त्रियांचा तर सोबतीच होता, म्हणजे स्वयंपाक करता करता ते आकाशवाणी चालूच असायची, सगळेजण ऐकायचे, त्याच्यावरतीच आपलं घड्याळ धावायचं आणि त्याबरोबर ज्ञानार्जनही व्हायचं. इतकं आकाशवाणी उत्तम माध्यम होतं. तर त्या पुणे केंद्रावरती त्या सीताकांत लाड यांना 1954मध्ये काहीतरी सांस्कृतिक कार्यक्रम करायचा होता आणि त्यांची मैत्री होती गदिमांची. गदिमांना त्यांनी विचारलं, बघ रे बाबा, मला असं काहीतरी सांस्कृतिक उपक्रम करायचा आहे, तर तू तयार आहेस का? गदिमांनी त्यांना पटकन होकार देऊन टाकला आणि गदिमांनी होकार देऊन त्यानंतर त्यांनी त्यासाठी गीत रामायणाची रचना करायला सुरुवात केली. ह्या गीत रामायणाला अर्थातच संगीत कोणी दिलं होतं तर ते तुम्हाला माहिती आहे, आपले सगळ्यांचे आवडते लाडके बाबूजी म्हणजे सुधीर फडके यांनी. सुधीर फडके आणि गदिमा यांची मैत्री अशी होती की ते एकमेकांसाठी अनिवार्य होते. म्हणजे एकमेकांशिवाय त्यांनी कुठलंच काम केलेलं नव्हतं, इतकी त्यांची मैत्री घट्ट होती. आता हे जे गीत रामायण तयार झालं ते त्याच्या पाठीमागे खूप गोष्टी घडत होत्या. हे गीत रामायण तयार होत असताना पहिल्याच गीताच्या बाबतीत त्यांचे ट्रायल चालू होते की आपण कसं केलं पाहिजे. तर गदिमांनी काय केलं, पहिलं गीत लिहिलं. ते गीत लिहिल्यानंतर त्यांनी त्यांचा जो एक मित्र होता नेमिनाथ नावाचा, त्याच्याकडून ते गीत त्यांनी बाबूजींकडे पाठवून दिलं की आता याची तुम्ही रचना करा. बाबूजींच्या हातामध्ये ते जेव्हा गीत मिळालं त्यावेळेस त्यांनी ते तेव्हा वाचून काढलं, पण प्रत्यक्ष केंद्रावरती, आकाशवाणी केंद्रावरती जेव्हा रेकॉर्डिंग होतं त्यावेळेस नेमकी ते त्यांच्याकडून ते गीत हरवलं. आणि केंद्रावरती रेकॉर्डिंग चालू आहे, कार्यक्रम लागतोय आणि ते गीत हरवलं. अशा वेळेस काय करायचं असा मोठा प्रश्न सीताकांत लाड आणि बाबूजी या दोघांना पडला. ह्याच्यावर एकच उत्तर होतं की गदिमांना बोलवून आणायचं आणि त्यांच्याकडून परत ते गीत लिहून घ्यायचं. गदिमांनी ते गीत दिलं होतं बाबूजींकडे आणि स्वतः निवांत झालेले होते. परंतु जेव्हा त्यांना हे समजलं की अरे आपण लिहिलेलं गीत हरवलं आहे, त्यावेळेस ते आले तिकडे केंद्रावरती, पण चिडले होते. परंतु त्यांना शांत होऊ दिलं, कारण दुसरा पर्यायच नव्हता. आणि अक्षरशः सीताकांत लाड यांनी त्यांना सांगितलं, हे बघ, तू कितीही चिडलास तरीसुद्धा हे गीत तुलाच लिहायचं आहे. आणि त्यांना एका खोलीमध्ये अक्षरशः डांबून ठेवलं, बाहेरून कडी लावली आणि सांगितलं, परत एकदा हे गीत तू लिही. आणि 15 मिनिटामध्ये दाराची कडी वाजली आणि गदिमांनी ते गीत परत जसंच्या तसं लिहून आणलं. परंतु त्याच्यात फक्त एकच बदल केला होता,
ज्यामुळे ते गीत रामायण अजरामर झालं ते वाक्य होतं, ज्योतीने तेजाची आरती. ह्या एका वाक्याने ते गीत रामायणातलं गीत आजही आपण ऐकत राहतो. हे गीत रामायण सहज म्हणून निर्मिती करायचं ठरवलेलं इतकं लोकप्रिय झालं की त्या पुणे केंद्रावरती पूर्वी ट्रान्झिस्टर असायचे किंवा रेडिओ असायचे, तर लोक अक्षरशः ते गीत रामायण सुरू व्हायच्या आधी त्या रेडिओला हार घालायचे आणि उदबत्ती ओवाळायचे आणि गीत रामायण संपलं की प्रसाद वाटायचे. इतका आपला भोळा भाबडा समाज तेव्हा होता. बरं, पुणे केंद्रावरचं मुंबई केंद्रावर ऐकू यायचं नाही, इतकं प्रगत व्यवस्था नव्हती, परंतु हळूहळू ते लोकप्रिय होत गेलं. आणि कारण लोकप्रिय होण्याचं कारण असं होतं की बाबूजींच्या स्वरातून जेव्हा ते उतरत होतं गदिमांची रचना, त्यावेळेस त्याच्यात सगळे रस भरलेले होते. जीवनाचे जे रस आहेत, शांत, रौद्र, वीर, करुण, हास्य, भयानक, बिभत्स, हे सगळे रस त्या कलाकृतीमध्ये मुरलेले आहेत. आणि म्हणून ते गीत रामायण आजही अजरामर झालं. गदिमांच्या घरामध्ये रामाची भक्ती ही पूर्वीपासून होती. त्यांची आई त्यांच्यावरती हे संस्कार आधीपासून त्यांच्यावर घडतच होते. आणि आपण म्हणतो ना, ते कधीतरी झिरपलेलं असतं, ते कधीतरी बाहेर येतं. तर तसं गदिमांच्या बाबतीत झालं. लहानपणीचे संस्कार बाहेर आले आणि या संस्कारातून जे घडलं ते गाणं स्वये श्री रामप्रभू ऐकती हे गाणं आहे. या गाण्याच्या बाबतीत किंवा या निर्मितीच्या बाबतीत मी एवढंच म्हणेन की अजाणतेपणी केव्हा माता घाली बाळगुटी, अजाणतेपणी केव्हा माता घाली बाळगुटी, बीजधर्माच्या द्रुमाचे कणकण गेले पोटी, बीजधर्माच्या द्रुमाचे कणकण गेले पोटी, छंद जाणतेपणीचा तीर्थे काव्याची धुंडली, छंद जाणतेपणीचा तीर्थे काव्याची धुंडली, कोणा एका भाग्यवेळी पूजा रामाची मांडली, पुन्हा एका भाग्यवेळी पूजा रामाची मांडली. ऐकूया.